सर्वपक्षीय बैठकीत सगळे सोयऱ्यांवर मतं जाणून घेतली, मुख्यमंत्री निर्णय घेतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीवर मवियाचा बहिष्कार, आरक्षणावर सभागृहात चर्चा करा, काँग्रेसची मागणी. महाराष्ट्र पेटता राहावा ही मवियाची भूमिका, सर्वपक्षीय बैठकीला मविया नेत्यांच्या गैरहजेरीवरून मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप. मवियाकडे निवडणुकीच्या बैठकीसाठी वेळ आहे, मात्र मराठा समाजाच्या प्रश्नासाठी वेळ नाही. विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली, उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका. सर्वपक्षीय बैठकीत सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाला ओबीसींचा विरोध, तर कुणबी दाखले देणं थांबवा, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मागणी. गिरीश महाजनांच्या डोक्यात मंत्रिपदाची मस्ती, जामनगरमध्ये 1,36,000 मराठ्यांचं मतदान हे लक्षात ठेवावं, मनोज जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा. धनंजय मुंडेंनी रॅलीची परवानगी रद्द करायला लावली, मात्र बीडमध्ये रॅली होणारच. धनंजय मुंडेंना जातीवाद शोभत नाही, मनोज जरांगेंचा हल्लाबोल. संपूर्ण सरकार मला कदरतं, भुजबळ तू कोण, भुजबळांचा आणि अखिलेचा कधी संबंध आला होता का, मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. परळी हिटरमॅन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला विरारमधून अटक, मिहिर शहासह 12 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. तेजस ठाकरेंचा अनंत अंबानींच्या लग्न सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल, तर अंबानींच्या लग्नात नाचता मग गुजराती समाजाला शिव्या कशाला घालता, नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा. बाळासाहेब ठाकरेंपासून अंबानी आणि ठाकरे कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध, तेजस ठाकरेंच्या व्हिडिओवरून टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचं उत्तर. मिलिंद नार्वेकर उत्तम गोलंदाज, विकेट काँग्रेसची उडते की पवार गटाची बघावं लागेल, शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आमदारांची हॉटेलवारी, ठाकरे गट आमदारांना आयटीसी ग्रँडमध्ये ठेवणार, तर शिंदे गटाच्या आमदारांचा ताज लँडमध्ये मुक्काम असणार. मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधानसभेत संमत, नाव बदलण्याबाबत प्रस्ताव आता केंद्राला पाठवला जाणार. गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य कोचपदी निवड, बीसीसीआय सचिव जय शहा यांची घोषणा. पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून मोदींना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द एपोस्टल पुरस्कार प्रदान.